नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं लोकार्पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। यानंतर हा समृद्धी महामार्ग आजपासून जो आहे वाहतूकदारांसाठी खुला करण्यात आलेला आहे। आता आपण समृद्धी महामार्गावर आतापर्यंत जवळजवळ 3000 वाहनांनी या मार्गावरून जे आहे येणं जाणं पसंत केलेलं आहे। सकाळपासून जर पाहिलं तर 3000 वाहनं या मार्गावरून आली आणि गेली असल्याची माहिती टोल प्रशासनाकडून दिलेली आहे। अजूनही जो हा मार्ग आहे तो कसारा घाटाला जो आहे तो पर्यायी मार्ग म्हणून या मार्गाचा वापर लोक करताना दिसत आहेत। मात्र अजूनही बऱ्याचशा जणांना याबद्दल माहिती नसल्या कारणाने अजूनही काही लोक जे आहे जुना राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्ग त्याचा वापर करताना दिसत आहे। तसं जर पाहिलं तर या समृद्धी महामार्गामुळे जे आहे ही राज्यातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे आणि उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर अजूनही समृद्धी महामार्गाला जी ती वाहन चालकांची पसंती आहे ती कमी प्रमाणात दिसून येत असल्याचे समोर येत आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।